श्री स्वामी समर्थ. उद्या आषाढी एकादशी. आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. एकादशीचे पुण्य मिळेल, शत्रुत्रास पितृदोष संपेल. नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात मोठी, अत्यंत पवित्र आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आषाढी एकादशी उद्या येत आहे. ही केवळ एक तिथी नाही, तर साक्षात पांडुरंगाची कृपादृष्टी प्राप्त करण्याचा महापर्व काळ आहे. पण तुमच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून काही गुप्त शत्रू त्रास देत आहेत का? घरात सतत कटकटी, आजारपण किंवा पैशाची तंगी आहे का? कितीही मेहनत केली तरी नशिबाची साथ मिळत नाही. कदाचित तुमच्या पाठीशी पितृदोष किंवा वाईट नजरेचा प्रभाव असू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत प्राचीन, सिद्ध आणि अत्यंत सोपा शास्त्रीय व आध्यात्मिक उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला उद्या सकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळ करताना करायचा आहे. होय, आंघोळीच्या पाण्यात फक्त ही एक विशिष्ट वस्तू टाकल्याने तुमच्या जन्मोजन्मीचे पाप क्षालन होईल, शत्रूचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होईल आणि पितरांचा आशीर्वाद लाभून घरात ऐश्वर्य समृद्धी येईल. एक महत्त्वाची सूचना. हा उपाय काय आहे आणि तो कसा व कोणत्या वेळी करायचा याबद्दल मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा. थोडी जरी चूक झाली तर उपायाचे पूर्ण फळ मिळणार नाही. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्त्री म्हणून, एक गृहिणी आणि एक आई म्हणून मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की जेव्हा आपल्या स्वतःच्या कुटुंबावर एकामागे एक संकटे कोसळतात, तेव्हा घरातील स्त्रीच्या मनाची कशी घालमेल होते, तिचे मन आतल्या आत कसे तडफते. घर म्हटलं की छोटे मोठे मतभेद होतातच, पण जेव्हा काहीही कारण नसताना नवरा बायकोंमध्ये रोज रोज वाद वितंड व्हायला लागतो, क्षुल्लक कारणांवरून घरातील वातावरण तापू लागतं, जीवापाड जपलेल्या मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, त्यांच्या प्रगतीत अचानक अडथळे यायला लागतात, घराचा गाडा चालवण्यासाठी रात्रीचा दिवस करून उभारलेला व्यवसाय किंवा नोकरी अचानक मोठे नुकसान होते, हातात आलेला पैसा क्षणात पाण्यात जातो आणि या सर्वांमध्ये सर्वात जास्त मन दुखणारी गोष्ट म्हणजे आपलीच वाटणारी काही माणसे, काही लोक पाठीमागे उभे राहून गुपचूप आपल्या विरोधात कटकारस्थाने रचतात. आपल्या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागते आणि शत्रू पीडा आपल्या पाठीशी हात धुवून लागते. अशा वेळी, रात्रीच्या वेळी एकटं असताना डोळ्यात अश्रू आणून ती गृहिणी देवापुढे हात जोडून एकच विचार करते, हे पांडुरंगा, मी तर आयुष्यात कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही, कोणाचा एक रुपयाही डुबवला नाही. मग माझ्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली? माझ्याच घरासोबत असं का होतंय? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्या सनातन अध्यात्म आणि शास्त्रात लपलेलं आहे. जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती प्रतिकूल होते किंवा आपल्यावर नकळत पितृदोष, वाईट नजर अथवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो, तेव्हा आपल्या आणि आपल्या घराभोवती एक वाईट काळं वलय, निगेटिव्ह ओरा तयार होतो. हे नकारात्मक वलय तुमच्या घरातला आनंद, समृद्धी, शांतता आणि अजिबात टिकू देत नाही. पण खचून जाऊ नका. आषाढी एकादशीचा हा महापर्व काळ म्हणजेच या सर्व संकटांमधून बाहेर पडण्याची एक सुवर्ण संधी आहे. या पवित्र दिवशी साक्षात भगवान विष्णू आणि आपले लाडके पांडुरंग भूतलावर अत्यंत प्रसन्न मुद्रेत वावरत असतात. या संपूर्ण ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा, पॉझिटिव्ह एनर्जीचा एक प्रचंड
प्रवाह वाहतो. जर या दिवशी आपण शास्त्रीय पद्धतीने आपल्या शरीराची, मनाची आणि वस्तूंची ऊर्जा शुद्ध केली तर जगातल्या कोणत्याही वाईट शक्तीची, शत्रूची, कटकारस्थानाची किंवा पितृदोषाची एवढी ताकद नाही की ती तुमच्या संसारावर गदा आणू शकेल. सर्व नकारात्मकता जळून खाक होईल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची तुळस फुलू लागेल. आता नक्कीच तुमच्या मनात हा विचार चालू असेल, ताई, आंघोळीच्या पाण्यात नेमकी अशी कोणती एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या शत्रू, त्रास, पितृदोष आणि नकारात्मकता क्षणात नष्ट होऊ शकते? असा कोणता चमत्कार या एका वस्तूत लपलेला आहे? तुम्ही यूट्यूबवर आणि इतर ठिकाणी अनेक व्हिडिओ पाहिले असेल. काही लोक तुम्हाला सांगतील की पाण्यात थोडी हळद टाका, काही जण सांगतील तुळशीची पाने किंवा गंगाजल टाका. पण जरा थांबा, मी ज्या वस्तूबद्दल तुम्हाला सांगणार आहे ती हळदही नाही आणि तुळशी पत्रही नाही. ती एक अशी अत्यंत पवित्र, दिव्य आणि सिद्ध वस्तू आहे जी आपल्या सर्वांच्या घरात, देव्हाऱ्यात नेहमीच उपलब्ध असते. आपण रोजच्या पूजा अर्चेत, आरती किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात ती वस्तू वापरतोच. पण या वस्तूचा आंघोळीच्या पाण्यात वापर करून आपल्या नशिबावरील वाईट ग्रहांचा प्रभाव आणि वाईट नजर कशी दूर करायची या तिच्या अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त वापराबद्दल खूपच कमी लोकांना माहीत आहे. शास्त्रानुसार या एका विशेष वस्तूकडे पावन गंगा नदीच्या आणि साक्षात भगवान विष्णूंच्या ऊर्जेची स्वतःमध्ये खेचून घेण्याची अद्भुत ताकद असते. जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी ही वस्तू विशिष्ट पद्धतीने आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करता, तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेली सर्व नकारात्मकता, वलय, नशिबात साचलेली वर्षानुवर्षाची काळजळी आणि वाईट लोकांची नजर एखाद्या चुंबकासारखी एका क्षणात खेचून बाहेर काढली जाते. तुमचं शरीर आणि मन इतकं हलकं आणि सकारात्मक होतं की साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्यावर बरसायला सुरुवात होते. पण ती एक अद्भुत वस्तू कोणती आणि ती पाण्यात नेमकी कशी टाकायची हे गूढ उलगडण्याआधी आणि तो महाउपाय सांगण्याआधी मी तुम्हाला आषाढी एकादशीचे असे 2 अत्यंत विशिष्ट, सिद्ध आणि दुर्मिळ उपाय सांगणार आहे जे उद्याच्या पवित्र दिवशी तुम्हाला दिवसभरात न चुकता करायचे आहे. ते 2 उपाय केल्यानंतर तुम्ही हा आंघोळीचा मुख्य उपाय कराल तेव्हा त्याचा प्रभाव 10 पटीने वाढेल. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता पुढचे उपाय अगदी मनापासून ऐका. चला तर मग आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे पहिला अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय समजून घ्या. उपाय पहिला, गुप्त शत्रू, वाईट नजर आणि करणी बाधा मुक्तीसाठी हा उपाय करायचा आहे. काळे तीळ व पिवळ्या मोहरीचा हा महा उपाय आहे. आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या संसाराला कोणाची तरी प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर पडली आहे. घरात कशाची तरी करणी बाधा झालेली आहे. आजारपण सुटत नाही. शेवटच्या क्षणी अडथळे येतात. हे सर्व गुप्त शत्रूंच्या वाईट नजरेचे लक्षण असतात. हा उपाय कसा करायचा काळजीपूर्वक ऐका. उद्या एकादशीच्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोषाच्या वेळी सूर्यास्ताच्या थोड्या आधी किंवा नंतर तुमच्या उजव्या तळहातावर थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्या. मोहरी ही नकारात्मकता शोषून घेण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. हातात हे साहित्य घेऊन शांत बसा. जर तुम्हाला तुमच्या शत्रूंचे त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीत नसेल तर मनातल्या मनात नाव घ्या. जर माहीतच नसेल तर असा विचार करा की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रगतीवर सर्व गुप्त शत्रू, वाईट नजर आणि वाईट शक्तींचा नाश हो. आता ते काळे तीळ आणि मोहरी तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उलटे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज ओवाळून घ्या. त्यानंतर
कोणाशीही न बोलता थेट घराबाहेर जा. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन तीळ आणि मोहरी पूर्व किंवा दक्षिण दिशेला जोराने फेकून द्या. फेकून दिल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका. थेट घरात या. हात पाय तोंड स्वच्छ धुवा. मित्रांनो, हा उपाय इतका सिद्ध आहे की हा करताना तुमच्या विरुद्ध रचलेली गुप्त शत्रूंची सर्व षडयंत्रे उधळून लागतील. जाताना तुमच्यावर झालेली वाईट नजरेचा प्रभाव क्षणात नष्ट होईल. दुसरा उपाय पितृदोष शांती आणि आकस्मिक धनप्राप्तीसाठी. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. अनेक घरांमध्ये सर्व काही असूनही समाधान नसतं. पैशाची सतत तंगी असते किंवा हातात आलेला पैसा टिकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पाठीशी आलेला पितृदोष. आषाढी एकादशी हा पितरांचा आशीर्वाद मिळून हा दोष दूर करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. हा उपाय कसा करायचा? वेळ उद्या दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. हा काळ पितरांच्या समाधानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. एक तांब्याच्या तांब्यात घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. मिश्रण. त्या पाण्यात थोडे कच्चे दूध, फक्त 2 थेंब गंगाजल, छोटासा गुळाचा खडा टाका. शास्त्रानुसार गुळ आणि दूध पितरांना अत्यंत प्रिय आहे. अर्पण करण्याची पद्धत सांगते. हे जल घेऊन तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा किंवा जवळच पिंपळाचे झाड असेल तर तिथे जा. अतिशय नम्रपणे ते जल हळूहळू अर्पण करा किंवा पिंपळाच्या मुळाशी टाका. जल अर्पण करत असताना मनातल्या मनात ओम पितृदेवोभ्याय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. शेवटी हातातील तांब्या खाली ठेवून पितरांना हात जोडून प्रार्थना करा. हे पितृदेवा, आमच्याकडून न कळत झालेल्या चुका क्षमा कर आणि आमच्या कुटुंबावर तुमचा अखंड आशीर्वाद राहू दे. हा उपाय केल्याने न केवळ पितृदोष शांत होतो, तर पितरांच्या आशीर्वादाने घरातील अडकलेला पैसा मोकळा होतात आणि धनगमनाचे योग सुरू होतात. पण थांबा, हे 2 उपाय तर झाले. आता येतो सर्वात मोठा आणि मुख्य उपाय. आंघोळीच्या पाण्यात टाकण्याची ती एक गुप्त वस्तू कोणती आणि ती वापरायची कशी? ती वापरून आपल्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडायचे? चला आता अजिबात वेळ न घालवता ते गूढ उलगडूया. मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य विषयाकडे, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होता. उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात नक्की कोणती एक गुप्त वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे एकादशीचे अनंत पुण्य मिळेल आणि आयुष्यातील शत्रू त्रास व पितृदोष क्षणात नष्ट होईल. तर ती अतिशय पवित्र आणि अद्भुत वस्तू आहे शुद्ध भीमसेनी कापूर आणि सेंधव मीठ, रॉक सॉल्ट याचे सिद्ध मिश्रण. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पण इथे एक गोष्ट मनावर नक्की बिंबवून घ्या. हे आपण भाजीमध्ये वापरतो ते साधे मीठ नाही आणि पूजेच्या वड्यांचा साधा कापूरही नाही. तुम्हाला दुकानातून सेंधव मीठ, ज्याला आपण उपासाचे किंवा खडे मीठ म्हणतो, आणि भीमसेनी कापूर, जो नैसर्गिक आणि ढेकळाच्या स्वरूपात मिळतो, हाच आणायचा आहे. आयुर्वेद आणि शास्त्रात या दोघांच्या मिश्रणाला प्रचंड ऊर्जावान मानले गेलेले आहे. वापरण्याची अचूक पद्धत आणि शास्त्रोक्त पद्धत सांगते. ऐका, हा उपाय कसा करायचा ते अगदी बारकाईने ऐका आणि हवे असल्यास वहीत लिहून सुद्धा घ्या. हा उपाय कधी आणि कोणत्या वेळी करावा ऐका. उद्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय करणे अत्यंत सर्वोत्तम मानले गेलेले आहे. पण जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी लवकर उठणं शक्य नसेल तर सकाळी जेव्हाही तुम्ही पहिली आंघोळ कराल तेव्हा हा उपाय न चुकता करा. मिश्रण कसे तयार करावे
व पाण्यात कसे टाकावे हे सांगते ऐका. सर्वात आधी एक स्वच्छ लहान वाटीत किंवा हातावर अजिबात केमिकल नसलेला चिमूटभर भीमसेनी कापूर घ्या आणि तो बोटांनी बारीक करा, चुरा करा त्याचा. त्यात एक छोटा चमचा शुद्ध सेंदव मीठ टाका. आता तुमच्या आंघोळीच्या पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये हे दोन्ही जिन्नस टाका. पाणी कोमट असो वा साधे दोन्ही चालेल. जिन्नस पाण्यात टाकल्यानंतर तुमच्या उजव्या हाताची बोटे त्या पाण्यात बुडवा. घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज 7 वेळा गोल फिरवा. पाणी फिरवत असताना अगदी भक्तिभावाने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 7 वेळा स्पष्ट उच्चार जप करा. स्नान कसे करावे आणि मनात कोणता विचार ठेवावा. या मंत्रसिद्ध पाण्याने डोक्यावरून स्नान करा. स्नान करता असताना तुमच्या मनात एकच पवित्र भाव असावा. हे पांडुरंग आहे श्री विष्णू, या पावन जलाच्या स्नानाने माझ्या शरीरातील सर्व आजारपण, मनातील नकारात्मकता, जन्मोजन्मीचा पितृदोष आणि शत्रूची वाईट नजर या पाण्यासोबत वाहून जात आहे. माझे शरीर आणि आत्मा शुद्ध होत आहे. या उपायामागचे शास्त्रीय व आध्यात्मिक रहस्य सांगते, ते पण ऐका. अनेक जण विचार करतील, ताई या दोनच वस्तू का? तर याचे रहस्य एक ऐकून घ्या. सेंदव मिठाचे रहस्य. सेंदव मिठामध्ये नैसर्गिक धन तृण आहे, निगेटिव्ह आयन्स असतात. शास्त्रानुसार सेंदव मीठ मानवी शरीराभोवती असलेले ओरा याला शुद्ध करतो. वाईट ऊर्जा, नजर दोष, काळी ऊर्जा शोषून घेण्याचे काम करतो. भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर हा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. यांच्या सुगंधाने आणि स्पर्शाने ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. जेव्हा हे दोन्ही आषाढी एकादशीच्या महापर्वा काळावर आंघोळीच्या पाण्यात एकत्र येतात, तेव्हा ते केवळ साधे पाणी राहत नाही, तर ते गंगाजलासारखे तीर्थ बनते. या पाण्याने स्नान केल्याने एकादशीचे अक्षय पुण्य तर मिळतेच, शिवाय तुमच्या पाठीशी असलेले पितृदोष शांत होतो आणि शत्रूंचे कोणतेही कटकारस्थान तुमच्यावर चालू शकत नाही. म्हणून उद्याची ही सुवर्ण संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. पांडुरंग तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जानेवारी असो, जुलै महिन्यातील किंवा कोणताही, या पवित्र आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवीन आध्यात्मिक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अत्यंत उपयुक्त विषयासह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.